यानंतर पुढची बातमी आपण बघूयात। बातमी आहे पुढारी न्यूजच्या इम्पॅक्टची। नाशिकचे जिल्हाधिकारी करणार गायरान जमीन घोटाळ्याची चौकशी। महसूल मंत्री बावनकुळे, मंत्री छगन भुजबळ यांनी चौकशीच्या सूचना दिलेल्या होत्या। कोट्यवधींची 30 एकर जमीन अजित पवारांचा कार्यकर्ता राजेंद्र बोरगुडेने हडपल्याचा आरोप आहे। धक्कादायक गोष्ट म्हणजे भूमी अभिलेख कार्यालयामधून प्रकरणाची फाईल सुद्धा गहाळ झाली आहे। पुढारी न्यूजने गायरान जमीन घोटाळा उघडकीस आणला होता आणि आता त्याची दखल घेतली गेलेली आहे। नैताळ येथील गायरान जमीन घोटाळा पुढारी न्यूजनं उघडकीस आणल्यानंतर आता त्याची सरकारनं दखल घेतलेली आहे। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतलेली होती। आज या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकचे जिल्हाधिकारी यांच्यासोबत मंत्री छगन भुजबळ यांची बैठक देखील पार पडलेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय झालं आपण हे जाणून घेणार आहोत। काय काय घडलं या सगळ्या दरम्यान आणि आता काय चौकशीच्या संदर्भात सांगण्यात आलंय। संपूर्ण प्रकरणामध्ये महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब व भुजबळ साहेब यांनी दखल घेऊन या प्रकरणाची कलेक्टर साहेबांना बोलून घेतलं, सविस्तर त्यांना माहिती दिली, आमचे पण मतं जाणून घेतले आणि प्रत्येक या गोष्टीमध्ये शहानिशा करून याचा साक्षमोक्ष लावून आणि न्याय दिला जाईल असे आश्वासन दिले आम्हाला। या प्रकारे सर्व एकदाच चेक करून आणि जे संबंधित ज्यांनी गुन्हे केलेले आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून आम्हाला न्याय मिळावा अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। काय नेमकं सांगण्यात आलं तुम्हाला? आम्हाला असं सांगण्यात आलं कलेक्टर साहेबांनी देखील या प्रकरणाचा सर्व साक्ष्यमोक्ष लावतो आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करू आणि या प्रकरणातल्या ज्या काही खरेद्या आहे त्या खरेद्या आपण तात्काळ रद्द करू असं आश्वासन दिलेलं आहे। काही दिवसांमध्ये सरकारचे आणि सरकारचे जे मंत्री महोदय आदरणीय बावनकुळे साहेब आणि आदरणीय छगन भुजबळ साहेब यांनी जो ह्या प्रकरणात लक्ष घालून साक्ष्यमोक्ष लावण्याचा जो निर्णय घेतला तो अगदी गावाच्या ग्रामस्थांच्या दृष्टीने अगदी योग्य आहे। भूमी अभिलेखच्या कार्यालयातूनच फाईल गाळ झाली, त्या प्रकरणी काय म्हणणं होतं या सगळ्यांचं? जिल्हाधिकारी असेल किंवा मंत्री महोदय, या अशा प्रकारे बनावट कागदपत्र बनवून ज्या काही बोगस खरेद्या वगैरे केलेल्या आहेत त्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांवर आणि गावातील पंचांवर सुद्धा, विकणाऱ्या पंचांवर सुद्धा गुन्हे दाखल करावे अशी मागणी आम्ही आदरणीय मंत्री साहेबांकडे केली आणि त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला दिलासादायक उत्तर दिलेलं आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये नेमकी काय चौकशी केली जाते, या चौकशीत आणखी कोणत्या धक्कादायक बाबी उघडकीस येतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।